रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवित आहे. अभंग आहे, आपणा लागे काम वाण्या घरी गुळ. माणसाने काय घ्यावे आणि काय टाकावे याचं सुंदर विवेचन तुकाराम महाराजांनी या अभंगात केलेलं आहे. मनाचे कान करून ऐका. आपणा लागे काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ काय कीजे. उकिरड्यावरी वाढली तुळस, टाकावी ते कैसी ठाया गुणे. उकिरड्यावरी वाढली तुळस, गायीचा जो भक्ष अमंगळ खाय. तिचे दूध काय सेवू नये, तो का म्हणे काय सलपटा काज. फणसातील बीज काढून घ्यावे, उकिरड्यावरी वाढली तुळस. अर्थ, माणूस जे घ्यायचं ना ते घेत नाही आणि नको त्या चौकशा करीत बसतो. अशी काय माणसाची खोड असते. तुकाराम महाराज म्हणतात ती खोड टाकून घ्या. आपलं काय काम आहे तेवढं करत चाला. बाकीच्या तपशिलामध्ये चौकशी करू नका. याची चव कशी, त्याची चव कशी, असे 10-5 आता बाजारात काही एक माणूस जातो आणि द्राक्ष असतात, वेगवेगळे फळं असतात. आणि काय भाव द्राक्ष किती घ्यायचेत? किलो 2 किलो घ्यायचेत. हां ठीक आहे म्हणाले. भाव सांगतो, तो खाऊन बघतो आणि थोडा असंच तोंड करतो की पुढच्याकडे जातो. पुढे खाऊन बघतो, त्याच्या पुढं जातो आणि असं करतात. 5-4 ठिकाणी गेलं की काम भागलं. याची चव कशी, त्याची चव कशी, त्याची चव कशी. चौकसखोर लोक जास्त आहेत. त्याच्यावर प्रकाश टाकताना तुकाराम महाराज म्हणतात, आपणा लागे काम. आपलं काम काय? वाण्याच्या घरी गुळ आहे ना, तो गुळ घ्यायचा बस. काय भाव गुळ आहे? हे पैसे घे. पण त्याचे याती कुळ काय कीजे. नाही म्हणाले तुमचं जात कोणची आहे? तो म्हणला, अरे वाणी आहे मी, अस्सल वाणी आहे. मग कुळ कोणतं आहे तुमचं? अरे त्याच्या याती कुळाचं काय करायचं तुला? गुळ घेन चल निघ. पण माणूस इतर तपशील विचारित बसतो. नाही पण लग्न कधी झालं मग तुमचं? मारवाड्याचीच केली का दुसरी कोणत्या जातीची ना? असं काहीतरी तपशील विचारत बसतो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज आणखीन एक उदाहरण देतात. उकिरड्यावरी वाढली तुळस. तुळस ही आपली पूज्य आहे. तर ती पूज्य असणारी जी तुळस आहे ती समजा उकिरड्यावर वाढली. कुठेतरी बीज पडलं आणि ती उकिरड्यावर वाढली. टाकावी ते कैसी ठाया गुणे. तिचं ठिकाण. त्यामुळे टाकायचं का? हे उकिरड्यावर वाढली तुळस आहे. अरे पण तिचे गुण काय आहे? तुळशीचे गुण तुळसच आहे ना. पण ते गुण घेण्याच्या ऐवजी नाही उकिरड्यावर वाढली म्हणजे ठिकाणावरून द्वेष, जातीवरून द्वेष, या सगळ्या गोष्टी ज्या करतात ना माणसं, असे काही वेगळ्याच तऱ्हेचे माणसं असतात. तिसरं उदाहरण महाराज सांगतात, गायेचा जो भक्ष अमंगळ खाय. गाय असते ना, गाय तर 33 कोटी देव तिच्या अंगामध्ये असतात अशी आपली धारणा आहे. हिंदू संस्कृती आपण तसं मानतो. आणि गाय ही खरं म्हणजे आई आहे. आई जर वारली ना एखाद्या लहान मुलाची, तर गायीच्या दुधावर सुद्धा ते मूल वाढतं. म्हणून 6 ज्या माता आहेत त्यात गोमाता आहे. तर अशी जी गोमाता आहे तिचं दूध अगदी सकस आहे आणि पाचक आहे. पण त्या गायीची खोड काय आहे? गाय जर सोडली ना तर ती पूर्वी असायचं बघा, त्याला हागणदारी म्हणायचं. हागणदारीमध्ये गावाच्या बाहेर लोक हागणदारीमध्ये जायचे बहिर्दिशेला. आणि मग जी गाय सोडली तर गायीची खोड काय की ती हागणदारीमध्ये जाऊन सगळं ते मलमूत्र ते भक्षण करत जाते.
म्हणजे गाय गोखाडीला गो खाते असं पूर्वी म्हणायचे लोक खेडे. आजही तो प्रकार, गायीची ती खोड आहे. गायीने जरी तो मलमूत्र भक्षण केलं म्हणजे मलभक्षण केला, संडास खाल्ली त्याने, पण तिचं दूध गोड आहे ना. गाय येरवड का करीना, येरवड खाती काय असं म्हणायचे पूर्वी. तर गायीचा जे भक्ष अमंगळ खाय, अमंगळ खाते ते. पण तिचे दूध काय सेवू नये, प्रश्नचिन्ह. मग काय तिचं दूध घेऊ नये का, तिचं दूध खाऊ नये का? तर तिचं दूध पवित्र आहे. दूध पवित्र आणि गोड, पासी ती त्वचेची या पदरा आड, परिते आभेरुणी गोचीड, अशुद्ध काय न घेती, अशी ज्ञानेश्वरी ते ओवी आलेली आहे. तेव्हा तिचं दूध पवित्र आहे आणि तेच घ्यावं. नाही गाय काय खाते हो, आम्हाला नाही गायचं दूध पाहिजे का, ती काय येरवड खाते गाय, असं नाही चालायचं. तिचं दूध पवित्र आहे तेवढंच घ्या. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तो का म्हणे काय सलपटाचे काम. सलपटाचं करायचं काय, आतला गाभा काय तो घ्या ना. त्याचं उदाहरण सांगताना फणसातील बीज काढून घ्यावे. फणस आहे, फणसाच्या अंगी काटे, आत अमृताची गोटे. तर फणसाला काटे म्हणजे फणसाला काटे, तुला काट्याचं करायचं काय, कापून त्याच्यातले जे गोटे आहेत ना, चांगले चांगले गर त्याला म्हणतात, ते चांगले आहेत, त्याची भाजी होते, उत्तम खायला लागतात, गोड लागतात. अरे ते त्याचे बीज काढून घ्यावे असं म्हटले महाराज म्हणतात. नाही नाही त्याला काटे आहेत. अरे काटे जरी अंगात असले तरी हात गुढी आहे आणि त्याच्याशी आपलं काम आहे ना. तेव्हा अशा प्रकारचा प्रकाश टाकलेला आहे. तेव्हा अशी जर खोड कोणाला असेल ना तर ती बरोबर नाही असं महाराजांना म्हणायचं आहे. आपलं काम काय आहे ते काम करा आणि बस आपलं काम. इतर चौकशा करू नका, कारण त्याचे तुमचा अपाय होणार आहे, नुकसान होणार आहे. अमेध्यातपि कांचनम असं एक सुभाषित आहे. अमेध्य म्हणजे गटारामध्ये जर सोनं पडलं असेल ना तरी हात घालून ते सोनं घ्यावं. नाही नाही म्हणजे गटारात पडलेलं आहे, गटारात असू दे पण ते सोनं आहे म्हणून गटारात हात घालून सुद्धा सोनं घेतलं पाहिजे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम असं म्हटले. लहान मूल जरी चांगलं बोललेलं असलं ना तरी माणसाने त्याचं ते चांगलं बोलणं घ्यावं. हे शांबड्या कार्ट्याला काय कळतंय असं म्हणून त्याचं वय तिरस्कार करून चांगलं बोलणं टाळू नये. तात्पर्य काय, माणसाने गुणग्राही असावं, गुण घ्यावं. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले आणि 24 गुरुकडून सगळं त्याचे गुण घेतलेले आहेत. पार गाढवासकट सगळे गुरु होऊ शकतात, कारण त्याचा गुण घ्या असं महाराजांना या अभंगात सुचवायचं आहे. आणि तसं केलं तरच आपलं जीवन सुरळीत होईल, फलदायी होईल, आनंदी होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.